वास, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी. अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावं. जगननिहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदयध्वलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया. देवराया दंडवत तुझी पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. दुसरे चरण संताचे या. दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. देवदारा सोपान देवा. देवदारा सोपान देवा. देवदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. आद्यत्रय जननी देवा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरद्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धन्य ते आरण रत्नाचे ते खान जन्मला निधान सावताचो जन्मला निधान सावताचो धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निधान सावताचो जन्मला निधान सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे सावता सागर प्रेमाचे आगार हरि अवतार काळिया गरे सावता सागर प्रेमाचे आधार घेतला अवतार मारी आये महाराज विराजे 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 पधारिये नव कुमार पधारिये नव कुमार महाराज विराजिए आये महाराज विराजिए नव कुमार पधारिए आइए महाराज विराजे आइए महाराज विराजे जोडून या करा चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसारी विनंती माझी पंढरीनाथा पंढरीनाथा माझी पंढरीनाथा परिसारी विनंती हे असत स्वभावानो तुझी आटाया हे असत स्वभावानो तुझी आटाया हे असत स्वभावानो तुझी आटाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी विठ्ठल तली कमरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरु जोग महाराज विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमान्य विश्वप्रिय
अधिकार संपन्न साधू जगदवंदे जगद्गुरु. माय बापांनो, जगामध्ये तीनच जगद्गुरु झाले. प्रथम वंदे म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु, द्वितीय गुरु आद्य शंकराचार्य आणि तृतीय जगद्गुरु म्हणजे आमचे जगद्गुरु तुकोबाराय, देहू निवासी सुप्रसिद्ध संत साधू संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून भगवंत भक्ताविषयी असलेली करुणा प्रेम अंतकरण जे काही असतं, भक्ताविषयी भगवंताच्या मनामध्ये जे काही असतं हे सगळं आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तुकोबाराय सांगतात, ज्याच्या चित्तामध्ये आस नाही, ज्या साधकाच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा स्वतः त्याचा दास आहे. पुढे दास आहे म्हणजे काय आहे? तो नोकर आहे. कोण? भगवान परमात्मा स्वतः त्याच्या भक्ताचा नोकर आहे. बर, नोकर असून पुढे काय करतो? असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. भगवान परमात्मा स्वतः त्यांच्या घरी त्या ठिकाणी काम करतोय आणि तेही न सांगता. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. पुढे अहो, ज्याला कोणीच नाही, अनाथ आहे, अशा अनाथाचा सुद्धा सो सांभाळ करत आहे. अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. जो कोणी अनाथ आहे, ज्याला जे नातं नाही किंवा ज्या नात्याची त्या ठिकाणी गरज भासते, ते नातं भगवान परमात्मा स्वतः भरून काढतायत. एवढं सगळं शक्य आहे का हो तुकोबाराया? हो, शक्य आहे. कसं? तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्यावेळी तुम्ही भाव तुमचा अंतकरण भगवान पंढरीशाच्या चरणी सावता महाराजांच्या चरणी ज्यावेळी समर्पित करतान, तेव्हा देवा सत्ता राबवावी, भगवान परमात्मा स्वतः तुम्ही बोलाल तसं वागल. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. असा सरळ साधा सोपा अर्थ आजच्या अभंगाचा तुमच्या समोर मांडला. तुम्हाला सर्वांना समजला? बरोबर समजला ना? समजला का? झालं आपलं कीर्तन. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी व संत शिरोमणी सावता महाराजांचा प्राणप्रतिष्ठान सोहळा सुद्धा यावर्षी झाला, वर्ष 9वे. आणि या ठिकाणी आजची गुरुवारची सेवा आदरणीय आमच्यावरती प्रेम करणारे संतोष राजाराम फरांडे यांच्याकडनं माझ्याकडेही आलेली कीर्तन सेवा आहे. तुमचा सर्वांचा दर्शनाचा योग खरं तर अर्थाने मी असा काही लई लांबचा नाही, कर्जतच्या थोडं पलीकडचा आहे, परंतु त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. प्रथमतः त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्याबरोबर आलेले कार्यक्रमासाठी उपस्थित उत्कृष्ट कीर्तनकार, त्याचबरोबर भजन सम्राट हरिभक्तपरायण प्रवीण महाराज मुळे, तुमच्या गावचे पाहुणेच आहेत ते सुद्धा, आणि कर्जतचं मृदंगाचं उत्तर भागातील दारित्व आमच्याबरोबर आलेले मृदंग सम्राट हरिभक्तपरायण तेजस महाराज खुरंगे पाटील. त्यांना आज दुसरीकडे कार्यक्रम होता, तेही अगदी मोठ्या खळ्यावर होता, पण आमच्या प्रेमापोटी आज ते उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. आणि आदरणीय ह्या बाजूनी बसलेले सर्वेश्वर महाराज, बरोबर ना? सर्वेश्वर महाराज गदादी. ऐसा पुत्र दे संता, बरोबर ना? भगवंता असा पुत्र दे सर्वेश्वर महाराजांसारखा. त्यांच्या वडिलांनी देखील पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचं नाव अजरामर आहे, गाजवलंय, आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव देखील ते काम करत आहेत. खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी जो अभंग लिहिला त्यांचा, धन्य ते अरण. अरण म्हणजे काय? ते गाव नाही, ही संपूर्ण पृथ्वी ब्रह्मांड म्हणजे अरण आहे.
काय आहे? हे संपूर्ण पृथ्वी, हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते काय आहे? आरण आहे. धन्य ते आरण रत्नाची ते खान. आणि ते आज त्यावेळी सावता महाराजांनी लिहिलं, परंतु आज खऱ्या अर्थाने ते रत्नांची खान आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व गावातील समाजकारणी, राजकारणी, सेवा प्रतिष्ठान असेल, बालमित्र मंडळ असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी माझे आईवडील देखील आले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या आजोबा खास करून बारामतीवरनं कीर्तन ऐकण्यासाठी आले, पवार, त्यांचं देखील धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आजचं ज्यांचं अन्नदान होतं, पाटील कुटुंब, बरोबर आहे ना? कारण हे सगळं काही एका माणसाच्या ह्याने होऊ शकत नाही. आणि जरी करायचं ठरवलं तरी भगवंताची साथ आदल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी कष्टाने, प्रेमाने, आदराने चाललेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त. महाराज सांगतात, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तुकोबराय सांगतात, ज्याच्या चित्तामध्ये आस नाही असा जो कोणी साधक असेल, जो कोणी मुमुक्ष असेल, त्याचा स्वतः भगवान परमात्मा दास आहे. अहो, मालक कधी नोकराचा नोकर होऊ शकतो का? आपल्याकडे समजा जर रानात खुरपायला गेलं तर त्या खुरपणाऱ्याचा म्हणजे आपल्या रानातला तो नोकर झाला, पण त्या नोकराचा देखील नोकर कोणी होऊ शकतं का महाराज? नाही होऊ शकत. पण इथं तसं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्याच्या चित्तामध्ये आस नाही, आस हे दोनच शब्द आहेत, पण एवढे खतरनाक आहेत, एवढे डेंजर आहेत. ह्या आस शब्दामध्ये षडविकार बांधले महाराज. आणि षडविकार तुमच्या आमच्या तुमच्यामध्ये देखील आहेत आणि सांगणाऱ्यामध्ये सुद्धा आहेत. विठ्ठल आणि असे षडविकार ज्याच्या जीवनामध्ये नाहीत, ज्याच्या शरीरामध्ये नाहीत, ज्याच्या चित्तामध्ये नाहीत, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये आस नाही, त्याचा भगवान परमात्मा दास. विठ्ठल दास 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 म्हणजे दास म्हणजे नेमकं काय बरं? सेवक, नोकर, एक प्रकारचा चाकर, की त्याच्याकडे ते आधीपासूनच दिलेले की तुझी आम्ही सेवा केली की तू आमच्या घरी कामाला यायचं. महाराज, कुणी सेवा केली बरं? कुणी सेवा केली असेल? तुम्ही आम्ही सुद्धा सेवा करतो, बरोबर आहे का नाही? सेवा करताना भगवंताची. एवढं मोठं मंदिर झालं, स्वतः शिरोमणी संत श्रेष्ठ सावता महाराज या ठिकाणी बसले, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी माता बसल्या, एवढं सगळं कार्य झालं. म्हणजे त्या ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या मनामध्ये इच्छा असेल तेव्हा देव त्या ठिकाणी आले. देव काही कोणाच्या म्हणण्याने यायला मोकळेत का? नाही, बरोबर का नाही? एवढं 8 वर्षाचं त्या ठिकाणी तुमचं पुण्य आज ते फलद्रूप झालं. म्हणजे त्या झाडाला कळी तर होतीच, परंतु त्याचं आज फळामध्ये रूपांतर झालं आणि ते आज पाहायला मिळतंय. विठ्ठल हे जन्म म्हणजे एक तुम्हाला काय आहे? निमित्त आहे. पण या जन्मामध्ये आल्याच्या नंतर जे काही कार्य करायचं आहे ते आज या ठिकाणी या मंडपामध्ये दिसतंय. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, चित्ती नाही आस, ज्याच्या जीवनामध्ये आसच नाही, ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या मनामध्ये आसच नाही, आणि ज्याच्या चित्तामध्ये आसच नाही त्याचा भगवान परमात्मा स्वतः दास आहे. आणि सर्व काही त्या ठिकाणी त्यांचं काय करतो? काम करतो. ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आला असेल, अरे हे गाव गेल्या 8 वर्ष झालं माझ्या नामाचा गोंधळ करतय, बरोबर का नाही? एक प्रकारचा भगवंताच्या नामाचा काय आहे? गोंधळ आहे. आषाढी कार्तिकी ते काय आहे? भगवान परमात्म्याचे गोंधळ आहेत. ज्याप्रमाणे खंडेरायाचा आपल्या कुटुंबामध्ये जागरण गोंधळ होतं, तसं सांप्रदायिक आमच्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये हे 8 दिवस असतील, 5 दिवस असतील, 7 दिवस असतील, 3 दिवस असतील, हे सावता महाराजांचा जागर आहे, सावता महाराजांचा गोंधळ आहे. आणि एवढा सुंदर गोंधळ त्या ठिकाणी आपण पाहिला आणि शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी आपण फलद्रूप झालोत.
असं 8 वर्षाचं तुमच्या गावाची काय असेल ती पुण्याई आज त्या ठिकाणी त्या झाडाला फळ आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण हे फळ का आलं, कशामुळे आलं बरं? ते फळ कोणी कोणी खायचंय, बरोबर का नाही? आता एवढं मोठं देवस्थान मंदिर झालं, आता थोड्या दिवसांनी ट्रस्ट होईल, मोठा सभा मंडप होईल, मग ते फळ पुन्हा सर्वांच्या त्या ठिकाणी पदरी पडल. पण त्याचा स्वाद कसा घ्यायचा ते आजच्या अभंगातून विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल महाराज म्हणले भगवंताच्या मनामध्ये इच्छा असेल तर झालं, पण आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं, पण तुम्हाला भगवान परमात्म्याने जर बुद्धीच दिली नसती आणि ते पैसे जर तिसऱ्याच ठिकाणी वापरायला सांगितले असते तर आज हा उत्सव झाला असता का? नाही. मग आपण निमित्त आहोत. मग आपल्या जन्माला आल्याचं कार्य असेल, मी तर म्हणेल ह्या गावाचं ते काही कार्य असेल किंवा भगवान परमात्म्याने इथं ह्या मंदिरासाठी जन्माला घातलं. विठ्ठल असो तुकोबराय सांगतात ज्याच्या जीवनामध्ये असंच नाही, ज्याच्या जीवनामध्ये असंच नाही, पण असा साधक, असा मुमुक्षू, असा संन्यासी, असा वैरागी, असा तपस्वी, जपी तपी महान कुठं भेटल? कुठं भेटल? कुठं भेटल महाराज? ज्याच्या चित्तामध्ये असंच नाही, म्हणजे षडविकार नाही, ज्याच्या मनामध्ये क्रोध नाही, लोभ नाही, मत्सर नाही, अहंकार नाही, द्वेष नाही, मोह नाही, या सर्वांचा त्याग, या सगळ्या 6 विकारांचा त्याग म्हणजे आस. आणि ती आसच नाही, कशाचीच आस नाही, ना क्रोधाची, ना मोहाची, ना मधाची, कशाचीच आस नाही. मग असा भगवान परमात्म्याचा दास कुठं भेटल? जा म्हणले सोमवारी कर्जतला भेटेल. बाजारात बाजारात गेले, गोदड महाराज गल्लीने आज शिरले, पलीकड कोर्टाकडून निघाले, पण दास काय भेटला नाही. जा मंगळवारी म्हणले राशीनला, येशीतून घुसला तिकडे देवीच्या माळावर निघाला, पण दास काय गावला नाही. बुधवारी गेला मिरज गावला, गुरुवारी अन्यत्र ठिकाणी असे सगळे 8ची 8 7ची 7 वार झाले, पण दास काही कोणाला गावला नाही. मग असा दास कुठं भेटल? मोठी चिंता आहे महाराज. कुठं भेटल बरं? कुणी सांगल का मला? तुमच्या मध्येच बसलेला आहे, शोधा बरं कोण असेल. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. अहो असा दास शोधण्यासाठी आधी आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागल, बरोबर आहे का नाही? जर गुरु शोधायचे असतील तर आधी आपल्याला बिना गुरुचा शिष्य व्हावं लागल, तेव्हा सद्गुरू भेटतील. तसं भगवान परमात्म्याचा स्वतः त्या ठिकाणी दास जर व्हायचा असेल तर आधी आपल्याला त्या दासाचा दास व्हावं लागल. काय करावं लागल? त्याचा दासाचा दास व्हावं लागल. तेव्हा कुठं त्या ठिकाणी आपल्या पुण्याईने कुठंतरी कोणत्या तरी बाजारात भेट होईल, बरोबर आहे का नाही? जर तुमची पुण्याईच नसेल तर त्याची भेट होणं शक्य नाही. आणि ज्या अर्थी या मंडपामध्ये बसलाय त्या अर्थी तुमची पुण्याई भरपूर आहे. विठ्ठल मग असा दास आम्ही शोधायला निघालो महाराज. कुठं भेटल? अहो दास शोधणं एवढी सोपी गोष्ट नाही. का बरं? त्याच्या जीवनामध्ये षडविकार नाहीत. कोणते षडविकार? क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, द्वेष, मोह या सर्वांचा त्याग केलाय. आणि असा सर्वांचा जो कोणी त्याग केलेला आहे तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा साधक मांदळीमध्ये बसलेला आहे. विठ्ठल ते अधिकार साधू झाले, अधिकारी संत झाले, पण तुमचं आमचं काय? आपण काय एका जागेवर बसून थोडी जमत असतं. आता कुठं अर्धा तास कीर्तन चालू झालं नाही, तुमची किती चुळबुळ चालली. तसं भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर महाराज काय करावं लागल? त्याचा दास व्हावं लागल. आणि त्याचा दास होणं एवढं सोपं आहे का? नाही. त्याच्यासारखं व्हावं लागल. त्याच्यासारखं जर व्हायचं असेल तर पूर्व पुण्याई लागेल. आणि पूर्व पुण्याई असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला दासाची भेट होणार. महाराज त्या दासाची भेट झाली का? झाली. कीर्तनामध्ये लगेच भेट होत असते कोणाची, अगदी मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत. विठ्ठल
महाराज त्या दासाची भेट झाली, पण त्या दासाच्या घरी भगवान परमात्मा स्वतः काम करतो. आम्हाला पण वाटतं आमच्या घरी काम करावं. मग काय करावं लागल? तो दास काय म्हणतो महाराज, अरे तू सद्गुरू कर. आता सद्गुरू करायचे, सद्गुरू बी शोधून सापडतील का महाराज? नाही. मग सद्गुरूंना भेटण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्य लागेल. कसं बस सद्गुरूपर्यंत पोहोचलो. सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंनी रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि भगवान परमात्म्याकडे जाण्याचा रस्ता सद्गुरूंनी दाखवला. तिथं साधकाचं काम थांबलं, सद्गुरूंचं काम चालू झालं. सद्गुरूंनी सांगितलं, जा त्या सरळ रस्त्याने गेला की तुला भगवान परमात्म्याचं गाव लागल आणि त्या गावात गेल्याच्या नंतर तू त्याला भेट आणि तुझं काय असेल ते सुख दुःख त्याला सांग. सद्गुरूंनी सांगितलं. रामकृष्ण हरी जप चालू केला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत त्या रस्त्याने निघाला. कोण? तो नवा साधक. आणि जुना साधक त्याचं कार्य तिथंच थांबलं. कुठं? जिथं सद्गुरूंची भेट घडून द्यायची होती तिथपर्यंत. तिथून पुढे तो एकटा धावू लागला. चालता चालता पळू लागला, पळता पळता धावू लागला. आणि धावत असताना त्याच्या काही गाडीला ब्रेक लागेना. पण तिथं पुन्हा 6 प्रकारचे गतिरोधक आले. जसे तुमच्या त्या चौकात आले का? आधी नव्हते, आत्ताच आले. का आले बरं? आधी तिथं काहीतरी अपघात झाला असेल, काहीतरी दुर्घटना घडली असेल. तसं त्या रस्त्यावर, त्या साधकाच्या रस्त्यावर अचानक षडविकार आले. का आले असतील? त्याच्या गाडीचा वेग काही कमी होईना. मग भगवान परमात्मा म्हणला, लगेच काय गावात येणं शक्य नाही. आता कुठं 10:30 वाजले तर लगेच गावात गेल्यावर कसं होईल? मग म्हणजे ह्याला गतिरोधक देऊ. काय करू? षडविकार सोडले महाराज. त्या षडविकारांनाही पार करून जो कोणी गेला तो भगवान परमात्म्याचा दास विठ्ठल. त्या षडविकारांपशी जाऊन त्या ठिकाणी ती गाडी काही थांबेना. धावत 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 त्या षडविकारांवरून क्रॉस केले. आता ते षडविकार क्रॉस करायचे म्हणजे आपल्यात तर कोणीच नसेल. मी म्हण, तुमच्या आमच्यामध्ये आहे का कोणी ते 6चे 6 गतिरोधक क्रॉस केलेला? नाही महाराज. मग त्याच्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. पण पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आमची गाडी एवढी फास्ट होती आणि एवढी फास्ट असल्या कारणाने त्या गतिरोधकवर धन 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 आदळली. आणि आदळल्यामुळे सगळे पार्ट तिचे गळून पडले. आणि पडल्यामुळं काय झालं? अरे एवढी सुंदर आपली देखणी गाडी, एवढा सुंदर चष्मा पडला, कानातल्या बाळ्या पडल्या, हातातल्या अंगठ्या पडल्या, हातातलं घड्याळ पडलं. त्या 6 विकारांच्या पुढे गेल्याच्या नंतर बरं का. आणि मग तो मागं वळून पाहतो. काय होतं? अरे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, द्वेष आहे. आणि याच्यावरनं घसरताना आपलं सगळं गळून पडलं. मग काय उपयोग पुढे जाऊन? ते म्हणजे आपल्यासारख्याचं म्हणणं. पण ज्यांनी कोणी त्याच्याकडेही लक्ष दिलं नाही, तो सतत धावत राहिला, सतत धावत राहिला, सतत धावत राहिला. आणि पुढं देवाचं गाव दिसलं. समजा आपण पंढरपूर गाव दिसलं. चंद्रभागेच्या अलीकडच्या काठावरती आला. आल्याच्या नंतर सुंदर पुंडलिक रायाचं मंदिर, संत गतीने वाहणारी ती चंद्रभागा, तिचं दर्शन डोळ्याने घेतलं. मोठ्या पुलावरून आतमध्ये गेला, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. आणि नामदेव पायरीपाशी गेला. आणि नामदेव पायरीपाशी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो साधक काय म्हणू लागला? हे भगवंता. तिथं त्या नामदेव पायरीपाशी गेल्याच्या नंतर सांगितलं, हे भगवंता, तू जिथे कुठे असेल तू मला भेटायला ये. काय म्हणले? जिथं कुठं त्या ठिकाणी असेल मला भेटायला ये. मला काय इथं समजाना. सद्गुरूंनी सांगितलं, ह्या मंत्राचा जप करीत जा, तुला देव भेटल. मी तुझ्या गावात आलो पण मला काय देव भेटना. महाराज एवढं त्या नामस्मरण झालं, त्याचं एवढं नामस्मरण झालं. देव पहावया गेलो, देव होऊन चिठेलो, देव होऊन चिठेलो, देव होऊन चिठेलो, देव पहावया गेलो, देव होऊन चिठेलो, देव होऊन चिठेलो, देव होऊन चिठेलो. देव पहावया गेलो. पहा बर का साधक कसा असतो. देव पहावया गेलो आणि देवची होणी म्हणजे देव पाहायला गेलो, देवच झालो ना. मग पण माझा भगवान परमात्मा शोधायचं राहिलं. आणि ज्यांनी कोणी शोधला त्याच्या चित्तामध्ये आस नाही. भगवान परमात्मा त्याचा स्वतः दास. अभंगाचं पहिलं चरण. चित्ते नाही आस, चित्ते